मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत. सागर हा मुक्तासाठी पुरणपोळी बनवत असतो. तर माधवी आणि पुरू पुरू माधवीला विचारत असतो, अगं जावई बापू काय करत आहे? तर माधवी सांगत असते, जावई बापू आपल्या मुक्तासाठी पुरणपोळी बनवत आहेत. ते ऐकून पुरू मात्र खूपच खुश होतो. तर पुरू हा सागरकडे बघतो आणि माधवीला म्हणत असतो, अगं जावई बापूची काहीतरी मदत कर, त्यांची अवस्था बघ. तर माधवी म्हणत असते, अहो नाही, पण त्यांना एकट्यालाच करायचंय. तर माधवी ही सागरजवळ जाते आणि म्हणत असते, मी काही मदत करू का? तर माधवी ही सांगत असते कशा बनवायच्या ते. तर सागरने ज्या पुरणपोळ्या बनवलेल्या असतात त्या पूर्णपणे करपलेल्या असतात. तर माधवी ही सागरला सांगत असते पुरणपोळ्या कशा बनवायच्या. तर सागर हा माधवीला म्हणत असतो, आता मी करतो, तुम्ही जा इथून. तर माधवी तिथून गेल्याच्या नंतर सागर मात्र एकटाच पुरणपोळ्या बनवत असतो. तर पुरू म्हणत असतो, माधवी मी ह्या पुरणपोळ्या खाणार नाही आहे. तरी इकडं मीही का बाहेर आलेली असते आणि सागरला किचन रूममध्ये बघून ती तर सागरकडे बघतच बसते. तर सागर विचारात पडतो. सागर म्हणत असतो, मी याच्यापेक्षा एखादी कविता केली असती तर चांगलं झालं असतं. तर मीही काही सागरजवळ येते आणि म्हणत असते, जिजू तुम्ही हे काय करताय? तर सागर म्हणत असतो, मी दहीवडे करते. तर पुरू आणि माधवी हे दोघेजणही हसत असतात. तर मीही का म्हणत असते, अहो जिजू तसं नाही, मला दिसतंय तुम्ही पुरणपोळी बनवतायत, पण तुम्हाला काही मदत करू का? तर सागर विचारत असतो मिहिकाला, तुला येतं का बनवता पुरणपोळी? तर मिहिका नाही असं म्हणते. तर मिहिका म्हणत असते, बरं ठीक आहे, मी एक रेकॉर्ड करून घेते मुक्ताताईला दाखवण्यासाठी. तर मिहिका ही सागरचा पुरणपोळी बनवताना व्हिडिओ शूट करत असते. तर इकडे माधवी मुक्ताला फोन करून लवकर घरी येण्यासाठी सांगत असते. तर पुरू माधवीला म्हणत असतो, माधवी तू मुक्ताला काही सांगितलं नाही ना, आपल्याला तिला सरप्राईज द्यायचं. तर माधवी म्हणत असते, पुरू तू मला कधी सरप्राईज दिलं नाही, म्हणून मी रागाच्या भरामध्ये मुक्ताला काही सांगणार नाहीये. हे माधवीचं बोलणं ऐकून पुरू मात्र हसत असतो. तर मुक्ता तिथे येते आणि मुक्ता म्हणत असते, आई बाबा काय झालं? तुम्ही मला एवढ्या तातडीने घरी का बोलवलं फोन करून? काय झालं? तर माधवी म्हणत असते, अगं तुझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि तिच्या डोळ्यावरती हात ठेवून तिला डायनिंग टेबलवरती नेतात आणि डायनिंग टेबलवर जवळ जातानाच तिला तिथे सागर दिसतो. तर सागर हा पुरणपोळीचं ताट घेऊन त्याच्या समोर येतो आणि म्हणत असतो, सरप्राईज. तर मुक्ता ती पुरणपोळी बघून खूपच खुश होते आणि म्हणत असते, तुम्ही इथे तर माधवी आणि पुरू हे म्हणत असतात, जावई बापूने तुझ्यासाठी पुरणपोळी केली. तर मुक्ता म्हणत असते, हे काय आहे? तर मिहिका मात्र हे सर्व काही रेकॉर्ड करत असते. तर सागर म्हणत असतो सई रोज म्हणत असते मुक्ता आईला हे गिफ्ट द्यायचंय, ते सरप्राईज द्यायचंय, पण आज तिने काही म्हटलं नाही, पण मीच ठरवलं मग आज तुम्हाला काहीतरी सरप्राईज द्यायचंय. तर सागर हा तेवढ्यातच तिथे सई येतो. तर सागर हा सईला आणि मुक्ताला टेबलवरती बसवतो आणि तो स्वतःच्या हाताने पुरणपोळी ही वाढतो. तर मुक्ता ती पुरणपोळी टेस्ट करते. तर मुक्ताला ती पुरणपोळी खूपच आवडते आणि मुक्ता खूपच खुश होते. तर मुक्ता म्हणत असते, जेव्हा मी पहिल्या वेळेस पुरणपोळी बनवली तेव्हाही एवढी छान नव्हती झाली, तेवढी आज झाली असं सांगत असते आणि सागरचं कौतुक करत असते. तर सर्वच जण सागरसाठी टाळ्या वाजवतात. तर सागर हा मिहिकाला सांगत असतो, आपल्या सर्वांचा एक सेल्फी काढ आणि नंतर तो म्हणत असतो, आमच्या तिघाचा एक फोटो काढ. तर सागर हा मुक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो. तर मुक्ता ही सागरकडे बघतच राहते. तर सागर हा मुक्ताला आणि सईला म्हणत असते, तुम्ही जेवण करून घ्या, मी आलोच एक मिनिट. तर सागर तो फोटो मिहिकाकडून घेतो आणि लगेच सोशल मीडियावरती टाकून देतो आणि म्हणत असतो, आता त्या सावनीला कळेल ती माझ्या आयुष्यात असली काय आणि नसली काय, काहीही फरक पडत नाही असं म्हणत. तर सागरच्या खिशामधून एक कागद खाली पडलेला असतो. तो तेवढ्यातच मुक्ता येते आणि उचलते आणि बघते. तर ती एकदमच आश्चर्यचकित होते आणि ते सर्व काही सागरला दाखवते. तर ते बिल पुरणपोळीचं असतं. ते बघून सागर खाली मानच घालतो. तर तेवढ्यातच तिथे सई येते. तर सई म्हणत असते, काय झालं मुक्ताई? तर सईला न कळावं म्हणून सागर तो कागद बिल ते खाऊन टाकतं आणि सागरला ठसका लागते. तर मुक्ता लगेच सागरला पाणी देते. तर
मुक्ताचं लक्ष किचनकडे जातं तर किचनमध्ये खूपच पसारा पडलेला असतो. तो पसारा बघून मुक्ताला खरंच खात्री पटते की सागरने पुरणपोळी बनवण्याचा प्रयत्न केला आणि 2 तास झाले सागर इथेच आहे म्हणून. तर इकडे श्रावणीने तो फोटो बघितलेला असतो आणि तो फोटोमध्ये सागरने मुक्ताच्या खांद्यावरती हात टाकलेला असतो. ते बघून श्रावणीला मात्र खूपच जळफळाट होतो आणि श्रावणी तिचा मोबाईल हा रागाच्या भरामध्ये फेकून देते. आणि तेवढ्यातच तिथे हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धनला श्रावणी ही फोटो दाखवते. तर हर्षवर्धन श्रावणीला म्हणत असतो, अगं उद्या जेव्हा त्याचा बिझनेस बंद पडेल तेव्हा त्याला अशाच पुरणपोळ्या बनवायच्या आहेत आणि तिथे होल्डिंग लावेल की इथे पुरणपोळ्या बनवून मिळतील स्वतःच्या बायकोसाठी, असं म्हणतच दोघेजणे हसू लागतात. आणि हर्ष म्हणत असतो, उद्याचा दिवस तुझा आहे. तर इकडे माधवी आणि मिहिका ह्या दोघीजणीही मुक्ताला चिडवत असतात. तर मुक्ता मात्र खूपच लाजत असते. तर माधवीला सागरचं मात्र खूपच कौतुक येत असतं आणि म्हणत असते, खरंच मला वाटलं नव्हतं तुमचं लग्न जेव्हा झालं तेव्हा, कारण तुम्ही फक्त सईमुळे लग्न केलंय. आणि जेव्हा पुरू सांगत होता ना ते खरं आहे, खरंच सागरराव खूप चांगले आहेत असं माधवी म्हणत असते. तर मुक्ता मात्र खूपच लाजत असते आणि मिहिकाला आणि माधवीला या दोघींनाही किचनमधून बाहेर पाठवते. तर इकडे सागर हा पुरूला विचारत असतो, बाबा तुम्ही आईसाठी कधी असं काही केलं का? तर माधवी म्हणत असतो, छे कधीच नाही, अहो एकदा करायला लागलात. तर एकदा पुरू बेसन करत होता तेव्हा पुरूने बेसन पिठामध्ये पाणी टाकलं, पाणी जास्त झालं म्हणून परत बेसन टाकलं, परत बेसन जास्त झालं म्हणून पाणी टाकलं, असं करत करत पुरूने काहीतरी पिवळा पदार्थ केला होता. नंतर मी ते 4 दिवस सतत नवीन त्याचेच पदार्थ करत आम्ही ते खाल्ले आणि शेवटी 4थ्या दिवशी आम्ही कढी म्हणून ते पिऊन टाकलं. हे किस्से ऐकून सागर मात्र खूपच हसत असतो. तर तेवढ्यातच तिथे मुक्ता येते आणि मुक्ताने सागरकडून जे पुरणपोळी बिघडलेली होती त्याच पुरणाचं लाडू बनवलेले असतात आणि ते लाडू सईला आणि सागरला दोघांनाही खूप आवडतात. तर मुक्ता ही सागर आणि सईकडे बघतच राहते. तर पुढील भागामध्ये सागरचं खूप पोट दुखत असतं. तर सागर म्हणत असतो, तुम्ही सर्वजण जा, मुक्ता माझ्या जवळ राहतील, असं म्हणतच सर्वजण बाहेर जातात आणि मुक्ता आणि सागर हे दोघेजणच घरामध्ये असतात. तर मुक्तासाठी सरप्राईज देण्यासाठी सागरने सर्व घर डेकोरेशन केलेलं असतं आणि मुक्ता ते सर्व काही बघत असते आणि सागर हा तिच्याकडे लपून सर्व काही बघत असतो. तर पुढील भागामध्ये सागर हा मुक्ताला गुलाब देऊन प्रपोज करत असतो. तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.